महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेने आज संघटनेतर्फे अध्यक्ष मी पवन केवटे आमच्या विभागाचा अंतर्गत जी कामं केली जातात ती संपूर्णपणे 100% ही तांत्रिक स्वरूपाची कामं आहे आणि त्याच्यामुळे आमचं एवढंच मागणं आहे की जर आम्ही तांत्रिक काम करतोय तर आम्हाला तांत्रिक वेतन सुद्धा मिळालंच पाहिजे। आज कर्मचाऱ्यांची कमतरता भासते तर कमतरता का भासते तर आज या ठिकाणी 2023-24 मध्ये नवीन मुलांची भरती केलेली आहे शासनाने, परंतु ती मुलं या ठिकाणी नोकरी सोडून गेलेले आहेत कारण इतर विभागामध्ये सुद्धा त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळालेल्या आणि त्यामुळे इथे कमी पगारामध्ये कोणी नवीन व्यक्ती काम करायला तयार नाहीये। त्याच्यामुळे जी पदं भरलेली होती ती परत रिक्त झाली। मग एका पदावरती एका व्यक्तीला 2-2, 3-3 टेबलची कामं केली जातात आणि अशा वेळेस कामाचं प्रेशर पडते आणि जनतेची कामं वेळेवर न दिल्यामुळे काय होतं तर जनतेचा रोज सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो आणि त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला लागणाऱ्या सोयी सुविधा लॅपटॉप्स असतील, रोवर्स असतील किंवा इतर सामुग्री आहे, ऑटोकॅड आहे, डेटा आहे, नेटचा डेटा आहे कारण डेटाशिवाय आज वर्क होत नाही। 3G 5G जे काही द्यायचं आहे गव्हर्नमेंटला या सगळ्या गोष्टी आमची जी लोक मोजणी करायला जे शेतात जातात, पहाडात, शेतात, पाण्यात, चिखलात सगळ्याच ठिकाणी जातात, जिथं कोणी पोहोचत नाही तिथे आमची लोक नक्की पोहोचतात आणि त्या सगळ्या गोष्टीचा सर्वे करून येतात आणि अशा वेळेस त्यांना जाण्या येण्यासाठी कुठलं साधन नाही आहे। जर स्वतःचं साधन जर कुठे जात असेल तर यांना जाण्या येण्याचा जो पेट्रोलिंग असतो, भत्ता असतो तो सुद्धा देत नाहीत, तो सुद्धा त्यांचा वेतनातून कपात केला जातो, त्यांना खर्च करावा लागतो आणि या स्वरूपामध्ये असून सुद्धा जर प्रत्येक गोष्टीची जर कर्मचाऱ्यांना झड पोहोचत असेल तर मग आम्ही शासनाचं काम करतो तर आम्हाला आमच्याविषयी शासन का विचार करत नाहीत एवढ्याच मागण्या आहेत आमच्या। 15 तारखेपासून जो संप पुणे विभागाने पुकारलेला होता आणि त्या संपामध्ये 26 तारखेपासून विदर्भ भूमिलेख कर्मचारी संघटना सुद्धा उतरलेली होती आणि आज 3 तारखेपासून आज महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना ही सुद्धा या संपामध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरलेली आहे आणि जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत जोपर्यंत मान्य करत नाही शासन तोपर्यंत आम्ही निर्धार पक्का केलेला आहे की आम्ही संप माघारी घेणार नाही आहोत।